नमस्कार मित्रांनो, जे के मास्टर मराठीवर तुमचं स्वागत आहे. इतिहास हाय लेवल 50 प्रश्न मॉडर्न इंडिया महाराष्ट्र येथे घेतलेले आहेत. पोलीस भरतीला 15 मार्चला झालेले घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1. स्वदेशी आंदोलनाची सुरुवात कोणत्या घटनेनंतर झाली? स्वदेशी आंदोलनाची सुरुवात कोणत्या घटनेनंतर झाली? तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर झालेली आहे सुरुवात. प्रश्न क्रमांक 2. बंगाल विभाजन कोणत्या वर्षी झाले? बंगाल विभाजन 1905 रोजी झालेलं आहे. गदर पक्षाची स्थापना कुठे झाली? गदर पक्षाची स्थापना हे अमेरिका झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? जालियनवाला बाग हत्याकांड 1919 साली झालेला आहे. आणि रुलेट कायद्याविरोधात कोणता आंदोलन सुरू झाले आहे? रुलेट कायद्याविरोधात आंदोलन कोणी सुरू केले? तर ते गांधीजींनी सुरू केलेलं आहे. रुलेट कायद्याविरोधात. असहकार आंदोलन कधी सुरू झाले? असहकार आंदोलन हे 1920 मध्ये चालू झालेलं आहे. सायमन आयोग भारतात कधी आला? सायमन आयोग भारतात कधी आला? तर तो 1925 रोजी आलेला आहे. सायमन गो बॅक घोषणेला कोणत्या घटनेशी संबंध आहे? सायमन गो बॅक घोषणेला कोणत्या घटनेशी संबंध आहे? तर तो सायमन आयोग. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. दांडी मार्च कोणत्या वर्षी झाला? दांडी मार्च तर 1930 साली झालेला आहे. पूर्ण स्वराज्य ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला? पूर्ण स्वराज्य ठराव हा लाहोर अधिवेशनात मंजूर झालेला आहे. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन हे कधी सुरू झाले? तर 1942 तेव्हा सुरू झालेलं आहे. करो या मरो घोषवाक्य कोणी दिले? करो या मरो कोणी घोषवाक्य दिले? तर ते महात्मा गांधी यांनी दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. आझाद हिंद फौजा कोणी स्थापन केली? आझाद हिंद फौज कोणी स्थापन केले? तर सुभाषचंद्र बोस यांनी केलेले आहे ते स्थापन. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झाली? इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर ते 1890 मध्ये झालेले आहे. पहिले अधिवेशन कुठे झाले? पहिले अधिवेशन हे मुंबईमध्ये झालेलं आहे. लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्र कोणते? लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्र हे केसरी आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोणी म्हटले? स्वराज्य हा जन्मसिद्ध माझा हक्क आहे हे लोकमान्य टिळक यांनी सांगितले आहे. चापेकर बंधूने कोणाचा वध केला? चापेकर बंधूने रँडचा वध केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. सावित्रीबाई फुले कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? सावित्रीबाई फुले कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते? तर ते शिक्षण कार्यरत होते. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? महात्मा फुले यांनी सत्यशोधक स्थापना केलेली आहे. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली आहे? तर ते सत्यशोधक स्थापना केलेले समाज. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते आंदोलन सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आंदोलन 14 तळे सत्याग्रह हे केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुणे करार कधी झाला? पुणे करार हा 1930 मध्ये झालेला आहे आणि ते महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्यामध्ये झालेला आहे. सायमन आयोगात किती सदस्य होते? सायमन आयोगात किती सदस्य होते? तर ते 7 सदस्य होते. क्रांतिकारक भगतसिंग यांना फाशी कधी दिली? क्रांतिकारक भगतसिंग यांना फाशी 1931 साली दिलेली आहे. महाराष्ट्रातील प्रार्थना समाज कोणी सुरू केले? महाराष्ट्रातील प्रार्थना समाज हे आत्माराम पांडुरंगकर यांनी सुरू केलेला आहे. बंगाल विभाजन कधी रद्द झाले? बंगाल विभाजन हे 1911 साली रद्द झालेलं आहे. लाहोर अधिवेशन पूर्ण स्वराज्य कधी झाले? लाहोर अधिवेशन पूर्ण स्वराज्य 1929 साली झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. गोलमेज परिषद कोणत्या देशात झाली? गोलमेज परिषद कोणत्या देशात झाली? तर ते इंग्लंड देशात झालेले. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. भारत सरकार कायदा 1935 मध्ये काय होते? भारत सरकार 1935 मध्ये काय होते? तर ते प्रत्येक
संयंता होते. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. क्रिप्स मशीन भारतात कधी आली? क्रिप्स मशीन भारतात कधी आली तर ते 1942 साली आलेले आहे. माउंटबॅटन योजना कधी झाली? माउंटबॅटन कधी योजना आली तर ते 1947 साली आलेले आहे. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले तर ते 15 ऑगस्ट. हिंदू महासभेचे संस्थापक कोण आहेत? हिंदू महासभेचे संस्थापक ते सावरकर आहेत. विधू सावरकर. क्रांतिकारक सावरकर यांना कोणत्या बेटावर शिक्षा झाली? क्रांतिकारक सावरकर यांना बेटावर आडमान ह्या बेटावर शिक्षा झालेला. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे मित्रांनो. भारतीय राष्ट्रीय ध्वजा प्रथम कोणी तयार केला? भारतीय राष्ट्रीय ध्वजा म्हणजे भारताचा प्रथम राष्ट्रध्वजा कोणी तयार केला तर ते पिंगले व्यंकय्या यांनी तयार केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा कोणी लिहिली? भारत माझा देश आहे प्रतिज्ञा पहिल्यांदा कोणी लिहिली तर ते पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. मराठा वृत्तपत्र कोणी सुरू केले? मराठा वृत्तपत्र सुरू कोणी केले तर ते लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. न्यू इंग्लिश स्कूल कोणी सुरू केले? न्यू इंग्लिश स्कूल सुरू हे टिळक यांनी केले. लोकमान्य टिळक यांनीच केलेले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामेश चंद्र बॅनर्जी आहेत. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. हंटर आयोग कोणत्या घटनेशी संबंधित आहे? हंटर आयोग हा जालियनवाला बाग हत्याकांड ह्याच्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. अलीगढ आंदोलन कोणी सुरू केले? अलीगढ आंदोलन हे कोणी सुरू केले तर सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेलं आहे. वंदे मातरम गीत कोणी लिहिले? वंदे मातरम गीत हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. आणि राष्ट्रगीत हे याने लिहिलेले आहे रवींद्रनाथ टागोर. सत्याग्रह संकल्पना कोणी दिली? सत्याग्रह संकल्पना हे गांधीजींनी दिलेले आहे. महात्मा गांधी. नमक सत्याग्रह कोणत्या कायद्याविरोधात होता? मीटकर ह्या कायद्याविरोधात होता. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. नमक सत्याग्रह कोणत्या कायद्याविरोधात होता तर मीटकर. इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट कधी पास झाला? इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट कधी पास झाला तर ते 1947 रोजी पास झालेला आहे. डायरेक्ट ॲक्शन डे कधी झाला? डायरेक्ट ॲक्शन डे तर ते 1946. डायरेक्ट ॲक्शन डे. कॅबिनेट मशीन भारतात कधी आली? कॅबिनेट मशीन भारतात कधी आले तर ते 1946 साली आलेले आहे. कॅबिनेट मशीन भारतात कधी आले तर 1946. भारत छोडो आंदोलन दरम्यान कोणाला अटक झाली? भारत छोडो आंदोलन तर दरम्यान हे गांधी, नेहरू, पटेल या सर्वांना झालेले आहे. हे याचं योग्य उत्तर 4 नंबर आहे. भारत छोडो आंदोलन दरम्यान कोणाला अटक झाली तर सर्वांना झालेली आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन कधी यशस्वी झाले? संयुक्त महाराष्ट्र आंदोलन कधी यशस्वी झाले तर ते 1960 साली झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली हे तुम्ही कमेंट करून नक्की उत्तर द्या. तुम्हाला देतो हे. मित्रांनो, 50 पैकी तुमचे किती बरोबर आलेले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण शेअर करा मित्रांनो व्हिडिओ.